नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर जे काय आरोग्य विभाग पदभरती 2026 असणार आहे, याच्यामध्ये जे काय एएनएम जीएनएम पद असणार आहे, या पदाचा नवीन अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याचबरोबर त्याचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे, त्यामध्ये काही बदल झालेला आहे किंवा नाही, याबाबतची माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, तर आरोग्य विभाग पदभरती 2026 यामध्ये तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती एएनएम जीएनएम असेल इत्यादी बॅचेस असतील, ज्याच्यामध्ये मनपा असेल, डीएमईआर असेल, आरआरबी असेल, एम्स असेल, या परीक्षांसाठीची वेगवेगळे बॅचेस आम्ही काय करतोय तर सुरू करतोय, ज्या की नवीन जीआर असतील, त्याचबरोबर नवीन काय सांगितलं जातात जो काय अभ्यासक्रम असेल याच्यानुसार आपण काय करतोय तर बॅचेस चालवतोय, ज्याच्यामध्ये सगळे जे काय असणार क्लासेस फीचर्स असणार बघा कोणते सांगितलं जातात, तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असणार आहेत, नवीन एक्झाम पॅटर्न नुसार आणि नवीन सिलेबस नुसार या बॅचेस असणार आहेत, त्याचबरोबर पेपर पॅटर्न नुसार आपण या ठिकाणी वीकली आठवड्यातील शेवटचे वीकेंडचे जे काय असणार शेवटचे 2 ते 3 दिवस असणार त्या ठिकाणी आपण पीवायक्यू टाइपचे किंवा तत्सम लेवलचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी किंवा क्वेश्चन्स सॉल्व्ह करून घेतो, विथ त्यांचा आपण त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन सुद्धा देत असतो। शिवाय या ठिकाणी तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुम्हाला भेटलेला असणार, जो टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही प्रकारचा सिलेबस तुम्हाला उत्तम पद्धतीने समजावून सांगतो। हजारो विद्यार्थ्यांमध्ये शासकीय नोकरीत यश मिळवून देणारे आमची डबल ओ अकॅडमी असणार आहे, ग्रामीण भागातील वर्किंग स्टुडंट्स साठी उपयुक्त असणाऱ्या बॅचेस असणार आहेत। ओके, डिजिटल बोर्ड वरती सोप्या पद्धतीने आपण लाईव्ह लेक्चर्स घेतो, लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅचेस अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला हे लेक्चर्स अवेलेबल करून दिले जातात। शिवाय जे काय ऍप्लिकेशन मध्ये असणारे ई बुक्स असणारे, या ई बुक्स द्वारे तुम्हाला नोट्स काय केल्या जातात तर प्रोव्हाइड केल्या जातात। तर ज्यांना कुणाला ह्या बॅचेस परचेस करायचे असणार, जॉईन करायचे किंवा याच्यामध्ये एनरोल करायचं असणार, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। चला बघा, विषय निहाय नवीन अभ्यासक्रम ओके 2026 नुसार यामध्ये विषय निहाय नवीन अभ्यासक्रम सांगितलं बघा। सिलेबस काय सांगितलंय, परीक्षा प्रामुख्याने 2 भागात विभागलेली असते, टेक्निकल अँड नॉन टेक्निकल, म्हणजे तांत्रिक आणि अतांत्रिक। ओके, ज्याच्यामध्ये अतांत्रिक जो काय असणार आहे म्हणजे नॉन टेक्निकल सिलेबस जो असणार आहे, ज्याच्यावरती किती असतील बघा 60 प्रश्न किंवा 60 गुण असतील, आणि टेक्निकल जो काय असणार ज्याच्यामध्ये काय असणार बघा तर 40 प्रश्न असणार आहेत। ओके, किती सांगितलं जातात 40 प्रश्न असणार आहेत। पुढे बघा, ज्याच्यामध्ये अतांत्रिक विभाग जो काय असणार आहे नॉन टेक्निकल विभाग, ज्याच्यामध्ये 60 प्रश्न असणार आहेत, जे की 120 गुणांच्या साठी विचारले जातील। 60 प्रश्न 120 गुणांसाठी विचारले जाणार आहेत। त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः मराठी व्याकरण असणार आहे, ज्याच्यामध्ये वाक्प्रचार, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द असतील, म्हणी, वाक्प्रचार असतील आणि उत्तरावरील प्रश्न। इंग्रजी व्याकरण, ज्याच्यामध्ये ग्रामर, टेन्सेस, आर्टिकल्स, पार्ट्स ऑफ स्पीच, त्याच्यानंतर बघा व्होकॅब्युलरी असेल, सिनोनिम्स, सेंटोनिम्स, एरर्स डिटेक्शन। ओके, सामान्य ज्ञान, याच्यामध्ये स्पेशल काय असणार महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास असणं गरजेचं आहे, भारतीय संविधान, चालू घडामोडी, करंट अफेअर्स असतील, आरोग्य क्षेत्राशी संबंधित चालू योजना, बौद्धिक चाचणी आणि गणित, याच्यामध्ये संख्या मालिका, नातेसंबंध, कोडिंग, डिकोडिंग, काळकाम, वेग आणि नफा तोटा याविषयीची गणित तुम्हाला काय केली जातील तर विचारली जातील। शिवाय तांत्रिक विषय जो काय असणार आहे, याच्यामध्ये 40 प्रश्न असणार आहेत, जे की 80 गुणांच्या साठी सांगितले जातात। मग टेक्निकल सब्जेक्ट मध्ये, ज्याच्यामध्ये नर्सिंग कोर्स नर्सिंग कोर्सचा काय सांगितलं जातो सिलेबस सांगितलं जातो, ज्याच्यावरती 40 प्रश्न असणार आहेत आणि 80 गुण असणार आहेत। ओके, यामध्ये बघा हा भाग एएनएम आणि जीएनएम च्या मूळ शैक्षणिक अभ्यासक्रमावरती काय असणार तर आधारित असतो। एएनएम आरोग्य सेविका अभ्यासक्रम बघा, आरोग्य संवर्धन, पोषण, मानवी शरीर रचना, मानवी आरोग्य आणि स्वच्छता, प्राथमिक आरोग्य सेवा, परिचर्या असेल, संसर्ग आणि प्रतिकार शक्ती, प्रथमोपचार, औषधांचे व्यवस्थापन, बाल आरोग्य परिचर्या, नवजात बालकांची काळजी, त्याचबरोबर बालकांचे आजार आणि लसीकरण कार्यक्रम। ओके, त्याचबरोबर मिडवायफरी जो काय असणार आहे, याच्यामध्ये गरोदरपण, प्रसूती दरम्यान घ्यावयाची काळजी, प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी, समुदाय आरोग्य नर्सिंग, ज्याच्यामध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, आरोग्य संस्थांचे कार्य, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम, ओके, यांचा समावेश असणार आहे। तर जे काही जीएनएम पद असणार, या जीएनएम पदामध्ये काय असणार स्टाफ नर्स अभ्यासक्रम सांगितला जातो। यामध्ये जीएनएम मध्ये बघा बायोलॉजिकल सायन्स, ज्याच्यामध्ये मानवी शरीरशास्त्र आणि शरीर क्रियाशास्त्र,
अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी या दोघांचा समावेश असणार आहे. सूक्ष्मजीवशास्त्र ज्याला मायक्रोबायोलॉजी म्हणतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बिहेवियरल सायन्स ज्याच्यामध्ये आपण मानसशास्त्र, बालमानसशास्त्र, समाजशास्त्र यांचा अभ्यास असणार आहे. नर्सिंगची मूलभूत तत्वे, फंडामेंटल्स ऑफ नर्सिंग, रुग्णाची प्राथमिक उपचाराची काळजी, त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता असेल, वैद्यकीय शस्त्रक्रिया नर्सिंग, मेडिकल काय असणार सर्जिकल नर्सिंग भाग 1 आणि भाग 2, विविध आजार आणि त्यावरील नर्सिंग केअर, मानसिक आरोग्य नर्सिंग, मेंटल हेल्थ अँड काय असणार सायकॅट्रिक नर्सिंग याचा समावेश जीएनएम पदामध्ये असणार आहे. ओके, तर ज्यांना कुणाला या बॅचेस जॉईनिंग करायचे असणार आहेत किंवा या बॅच मध्ये इनरोल करायचं असणार आहे तर त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच जी काय अपडेटेड माहिती असणार ही घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.